आणि म्हणून 29 तारखेला धरणे अर्थात चक्का जाम होणार होणार होणार। एसटी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे ही सरकारची भूमिका जर असेल तर मग घोडं अडतंय कुठं? कारण आता नाही तर कधीच नाही। 4 आंदोलनं झाली, त्या आंदोलनात कामगारांच्या हाताला काही लागले नाही। रोज आम्ही 55 लाख लोकांना सुरक्षित प्रवास करतो। हे महाराष्ट्र चालवायचं काम, कोरोनामध्ये महाराष्ट्र चालवायचं काम एसटी कामगारांनी जीवाची आहुती देऊन केलेलं आहे। मुंबई सेंट्रल आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत तेच आपण जाणून घेणार आहोत। जर आपण बघितलं तर हे मोठ्या प्रमाणावरती पोस्टर जे आहेत ते आहेत, त्याचसोबत हे घंटानाद आंदोलन सुद्धा एसटी कर्मचारी करतायत। सर, काय सांगाल, आज एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। मुंबई सेंट्रलमध्ये आंदोलन आहे, काय नेमक्या मागण्या आहेत? आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की महागाई भत्ता परवा 53चा 58% केलाय, जाहीर केलंय, व त्याचा रीतसर परिपत्रक निघाले ते काढलं पाहिजे, त्याचा फरक दिला पाहिजे। आमचा 18 पासूनचा महागाई भत्त्याचा फरक आहे तो आम्हाला दिला पाहिजे। दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, मला सांगायचं आहे, रेट ऑफ इन्क्रीमेंटमध्ये 16 ते 20 घोळ केलाय आणि ते रेट ऑफ इन्क्रीमेंट मध्यंतरी संपानंतरची समिती झाली होती अधिकाऱ्यांची, त्यांनी ते नाकारलेलं आहे। ते आम्हाला रेट ऑफ इन्क्रीमेंट 1% जो आमचा कमी केलाय तो वाढवला ना तर मग त्याच्यामध्ये 3,000 रुपये वगैरे मूळ पगारात वाढ होईल आणि त्या पट्टीमध्ये कामगारांना चांगली 4-5 हजार तिथं वाढ होईल, शिवाय महागाई भत्ता मिळेल आणि मग हा प्रश्न कायमचा निकाली निघेल। आणि तो सुद्धा फरक आत्ताच दिला पाहिजे। पैसे नाही आहेत ना, थोडं टप्प्याटप्प्याने फरक द्या, पण ते आत्ताच द्या, कारण आता नाही तर कधीच नाही। 4 आंदोलनं झाली, त्या आंदोलनात कामगारांच्या हाताला काही लागले नाही, नेहमी प्रश्न अनुत्तरित राहिले, पुन्हा पुन्हा आंदोलनं होत राहिली। आता आंदोलन आम्हाला करायचं नाही, हे पहिलं आणि शेवटचं आंदोलन। आता जे काही होईल ते आताच होईल आणि म्हणून 29 तारखेला धरणे अर्थात चक्का जाम होणार होणार होणार। सर, आपण बघितलं तर सतत कामगारांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागते। काय वाटतं, सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय की नेमका ह्या सगळ्यात काय प्रॉब्लेम होतोय, काय वाटतं? आता परवाच्या बैठकीत आणि 1 जूनला आमच्या लालपरीचा वाढदिवस झाला। आमच्या कुटुंब प्रमुख परिवहन मंत्र्यांनी असं भाषण केलं की एसटी कामगारांचा काय दोष आहे, एसटी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे ही सरकारची भूमिका जर असेल तर मग घोडं अडतंय कुठं? उलट पक्षी आमच्यावरती सगळं कंट्रोल जर सरकारचं असेल, सगळ्या फॅसिलिटीज सरकार देत असेल आणि मग सरकार मोठ्या मोठ्या घोषणा करणार, महिलांना अर्ध तिकीट, वृद्धांना फुकट एसटी मध्ये घेऊन जाणार आणि एवढं सगळं निर्णय घेता एसटी अख्खी फुकट का नाही ना, पण एसटी कामगारांचं वेतन आणि राज्य सरकारचं वेतन हे समसमान झालं पाहिजे। त्याच्यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी दुजोरा दिलाय, माननीय उद्योगमंत्री महोदयांनी दुजोरा दिलाय, परिवहन मंत्री महोदयांनी दुजोरा दिलाय। मग घोडं अडतंय कुठं? आणि त्यामुळे दरवेळेस एसटी कामगारांना दर 3-4 महिन्यांनी रस्त्यावर यावं लागतं। रोज आम्ही 55 लाख लोकांना सुरक्षित प्रवास करतो। हे महाराष्ट्र चालवायचं काम, कोरोनामध्ये महाराष्ट्र चालवायचं काम एसटी कामगारांनी जीवाची आहुती देऊन केलेलं आहे। तेव्हा राज्य सरकारने हे डोक्यात घेणं फार आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे। अन्यथा आता एसटी कामगारांच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे। एसटी कामगारांना वेगळं काही करायची पाळी आणू नये। कंत्राटी भरतीचं कधी आमच्यावरती संकट नव्हतं, आता कंत्राटी भरतीचं संकट आलंय। अरे सरकार आपलं आहे ना, त्यांना भरतीला परवानगी। आणि म्हणून एसटी कामगारांच्या विषयी या सरकारची भूमिका काय आहे हे आम्हाला समजायला मार्ग नाही। तर एसटीचे जे आगार आहेत, जसं मुंबईमध्ये 3 आहेत, तर त्याची सुद्धा अवस्था कुठेतरी दयनीय झालेली आहे। या संदर्भात तुमची भूमिका